पुकेतमधल्या बुद्ध विहारामध्ये आलेलो आहे आपण. किती शांत वातावरण आहे बघा. आणि किती सुस्थितीत सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. ते बघा सापाच्या मध्ये बसलेली बुद्ध मूर्ती. तिथे पण बघा जमिनीला हात टच झालेली ती मुद्रा. याचं प्रत्येकाचं महत्त्व आहे. भारतामध्ये याच्यातलं काय काय नाही सगळ्याच गोष्टी म्हणा कॉपी पेस्ट करून कलाकृती बदलून वेगळंच काहीतरी रूप देण्यात आलेलं आहे. हे बघा वाव किती भारी वाटते ना. त्याच्यावरती तो पैगोडा बघा. आता हे इकडे अशा पद्धतीचं टच काय माहिती आहे कारण इथून म्यानमार बॉर्डर जवळ आहे. जवळ म्हणण्यापेक्षा ऑन द वे आहे असं पकडून चला. म्हणजे समुद्रकिनारा या साईडला येतो आहे तर अशी पूर्ण वरतीपर्यंत बँकॉकपर्यंत जाईपर्यंत आहे बघा. मी तेवढा फॅन नाही आहे असं कुठे कलाकृती म्हणजे बनवायचं किंवा का. आतमध्ये बघा ते एका याच्यावरती झोपलेल्या याच्यामध्ये मुद्रा व्हाईट कलरमध्ये. कारण कसं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकात जे वाचण्यात आलं आहे ना किंवा ज्यांच्या ह्याच्यात ते म्हणतात की बुद्धाची मूर्ती उभी आहे ना ती यायची. आणि सर्वात महत्त्वाची बघा तुम्ही किती डिबेट जिथे चालू असतील इवन नास्तिक गोष्टीवरती जरी असला ना तरी शक्यतो त्याच्यामध्ये ते यूट्यूबमध्ये बुद्धांचा स्टॅच्यू तिथे दाखवला जातो. हे काय माहिती आहे कारण बुद्धाने कधीच सांगितलं नव्हतं की आय एम द ग्रेट आणि मी सांगतो तसंच करा किंवा तसंच बघा. हे लिटरेचरमध्ये कधीच सांगितलेलं नाही. त्यांनी इथपर्यंत सांगितलेलं आहे की परिवर्तन आवश्यक आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो भंतेजी इथे डिबेटसुद्धा करतात धार्मिक गोष्टीवरती. ही सर्वात महत्त्वाची आहे कारण तरच तो धर्म म्हणजे काय जो धारण करतो तो धर्म म्हणजे आपल्या ह्याच्यात. आता आम्हाला लेट समजले सगळ्या चुका झाल्यानंतर बुद्ध धर्म समजायला लागला. कारण ते कसं आहे लपत छपत लोक आपल्याकडे कसं आहे माहिती आहे की बौद्धांना पहिला आधी आमच्या शाळेतून त्याच्यावरती काय लिहिलेलं लिव्हिंग सर्टिफिकेटवरती स्कूलच्या दाखल्यावरती हिंदू नवबौद्ध. आता आम्हाला त्यावेळी काय असं जातीवाद नॉलेज माहिती नव्हतं ना. आणि ॲक्च्युली आईवडिलांना किंवा त्यावेळी ज्या पद्धतीने सगळं रुजवलं जात होतं ना की बाबा हे अस्पृश्य आहेत अशा पद्धतीने. हा प्रश्न मला नेहमी हे भेडसावत होता. पण ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करायला लागलो आणि मोस्टली मुंबईमध्ये या गोष्टी अधिक आमच्या चुलत्यांकडून वगैरे समजायला लागल्या. कारण आम्ही धागे बांधायचो हातामध्ये तर ते धागे आमचे चुलते त्यावेळी फक्त त्यांची सांगण्याची जी पद्धत होती ती चुकीची होती. आणि स्वाभाविक चुकीचीच आहे. तुम्ही एखाद्याला त्याच्या चांगलं काय होईल ना ते पटवून देणं गरजेचं आहे. डिबेट करणं गरजेचं आहे. आणि हेच गौतम बुद्ध म्हणतात की वयामध्ये किती म्हणजे तो वयाने मोठा असेल म्हणून त्याचा आदर करायचा नाही आहे तर त्याची कामगिरी काय आहे या सगळ्या गोष्टी. आणि हे सर्वात आवश्यक आहे कारण तुम्ही एकाबरोबर डिबेट कराल तर ह्याच्यामध्ये पण अशी किती जणं असतात की काही बनते जी यंग असतात काही वयाने मोठे असतात पण त्यांचा अनुभव त्या फील्डमधला नसतो. मग ते एकामेकाचा आदर करतात. आणि हेच आता प्रत्येकामध्ये कालांतराने चुका येतात. त्यावेळीसुद्धा होत्या. काही लोक त्याच्यावरती सुद्धा टीका करतात की बाबा रे
महिलांना हे नव्हतं, काय म्हणतात, महिलांना म्हणजे भिक्षू बनण्याचं हे नव्हतं अधिकार. पण तुम्ही जर बघाल ना, ते का नव्हतं, ते अभ्यास करणं गरजेचं आहे. ती फक्त काय म्हणतात ना, काहीतरी शोधून काढायचं, काहीतरी हे करायचं आहे म्हणून, तसला प्रकार आहे. मी मलेशियामध्ये बघितलं ना, चायनीज ज्या महिला आहेत बुद्धिझम फॉलो करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॉंग आहेत फिजिकली, अशा आहेत ना, बाप वेदाट दाखट, जबरदस्त स्ट्रॉंग बॉडीने आणि मनाने शांत. त्यात बघा वेगवेगळं किती सुंदर आहे. तर असा आहे, म्हटलं तुम्हाला दाखवूया. आता बुद्धविहारात आलात म्हणजे काय, डोक्यामध्ये नॉलेज होईल आणि पाप धुतले जातील असं नाही आहे. तर फक्त शांती भेटेल थोडीफार, पीसफुल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला बुद्धांचे तत्व वाचणं गरजेचं आहे आणि ते अंमलात आणणं पण गरजेचं आहे. सगळेच एका दिवशी आणाल असं मला वाटत पण नाही आहे, कारण ज्यांनी कॉपी केलं नाही त्यांनासुद्धा कॉपी करताना जमलं नाही आहे सगळ्याच गोष्टी, समजलं का. तर त्याच्यामुळे तुम्हाला पण ते आणताना लगेच येणार नाही आहेत. तर ह्या गोष्टी एक प्रोसेस आहे. ओके, म्हणजे सगळे जी त्रिपिटक आहे, विनय पिटक, धम्मपिटकमधून तर भरपूर गोष्टी कॉपी करून काही जणांनी पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. आणि ते पुस्तक ते त्यांच्या ह्याच्यातले काही जण वाचत पण नाहीत, पण ते आय एम द ग्रेट म्हणतात. आणि ग्रेटच्या लढाईमध्ये मरतं कोण माहिती आहे? सर्वसामान्य लोक, ज्याच्याशी धर्माशी काही देणं घेणं नाही आहे. हे बघा नागोबा. कारण सर्वात महत्त्वाचं का आपल्याला जगण्यासाठी, म्हणजे आम्हाला तरी बाबा धर्म लहानपणी काय एवढं मोठं वाटत नव्हतं. हा फक्त ते माझी आई, बाजूची शेजारी उपवासमार करतात म्हणून आपण पण उपवासमार केला पाहिजे, किंवा ती ज्या ह्याच्यातून आलेली एक, ऑब्वियसली लेडीज थोडं सॉफ्ट कॉर्नर असतं ना, ते जे इझी काय डुईंग असतात ते पहिलं ॲडॉप्ट करतात. आणि तुम्ही कधी पण लक्षात घ्या, जे स्वतः श्रेष्ठ समजतात ना, त्यांच्या पण आई बहिणं हे कोणाच्या तरी मेंटॅलिटीच्या खाली, आधिपत्याखाली राहतात. कारण त्यांना प्रत्येकाला माहिती आहे, जो ह्याच्यामध्ये धार्मिक वर्चस्व हे करायला जातो ना, तो लेडीजलाच पहिलं टार्गेट करतो, कारण लेडीज सॉफ्ट कॉर्नर असतं. असो, पिंपळाचं झाड आहे. तर मी हे दाखवण्याच्या पाठीमागचा उद्देश हे नाही आहे की कुठलं ग्रेट आहे किंवा चांगलं आहे. ह्या सगळ्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या. बघा, हे सगळं भारतामध्ये होतं, पण भारतामधून हे सगळं नष्ट करण्यात आलं. कारण बुद्धाची शिकवण जर तुम्ही जरी वाचलात ना, तर 2 मिनटात तुम्ही जो जन्माला आल्यावर पैसे खर्च करा, मेल्यावर पैसे खर्च करा, वाढदिवसाला पैसे खर्च करा, लग्नाला पैसे खर्च करा, ह्याला पैसे करा, त्याला पैसे खर्च करा, घर बांधलं त्याला पैसे खर्च, हे सगळ्या गोष्टी सोडून टाकाल. कारण ह्या गोष्टीची काही देणं घेणं नाही. बुद्धांनी त्याच वेळी सांगून टाकलेलं होतं. किंवा कोणाचं बळी द्यायचं त्या पण गरजेचं नाही आहे असं. कारण दुसऱ्याला मारून किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतन करून आपलं कधीही मोठेपणा होणार नाही, भले तो तुमचा किती दुश्मन असू दे, कट्टर. आणि म्हणून बघा, हां, माझ्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं, हे बघा तिथं त्रिमुखी एलिफंट बुद्धाची मूर्ती बघितलं. आपण आतमध्ये जाऊया. आता इथे कुठे काय चप्पल काढून जा सांगितलं नाही, पण हा पिंक कलर आहे, चांगलं वाटतंय म्हटलं. हे बघा, हे तुम्ही वाचणं गरजेचं आहे की कसे चांगल्या चांगल्या गोष्टी कॉपी पेस्ट करण्यात आलेल्या आहेत. आणि मग ते बाहेर जाऊ नका, समुद्र पार करू नका, तर किंवा ह्याच्यामध्ये प्रवेश नाही, त्याच्यामध्ये प्रवेश नाही. तर ते प्रवेश का नव्हतं? कारण किंवा शिक्षणाला हे नाही. शिकल्यावर म्हटल्यावरती विचारणारच ना, अरे बाबा ही कलाकृती, जसं आता मला समजायला लागलं, मी शोधायला लागलो हे कुठून भेटलं, कुठलं आहे, मग ह्याच्यामध्ये काय. त्याच्यावरती बघा, एक यूट्यूबवरती एक रॅशनल TV चॅनल आहे, मी ट्राय करेन त्याची लिंक देण्याची. तो ऑनलाईन डिबेट सांगतो की 10 लाख का 5 लाखाचं बक्षीस घ्या, ऑनलाईन डिबेट करा पुरावेसहित. ते विकिपीडियावरती एडिट करून लिहिणारे जे लोक आहेत त्यांचे पुरावे नाही आहेत. तर
प्रॉपर स्ट्रॉंग पुरावे जे जगामध्ये मानले जातात. ओके, आता स्वाभाविक आहे मी त्या गोष्टीला कधी कधी मला ते पटत पण नाही, कारण एखाद्याला लहान दाखवून किंवा त्याची चुकी दाखवून आपण मोठं होता येत नाही. मोठं बनता कधी होतं, जर आपल्या कुठल्या कामामुळे दुसऱ्याचं भलं होत असेल तर. दुसऱ्याचं वाईट होत असेल तर त्याच्याने मोठेपणा तो मिरवून काय उपयोगाचा नाही आहे. कारण त्याला ते पुन्हा ती बुद्धाची शिकवण ही येते ना, आडवी येते ना, की बाबा रे दुसऱ्याचं वाईट चिंतन हेच आधी चुकीचं आहे. मग स्वतःला आपण बुद्धांचा अनुयायी म्हणू शकत नाही किंवा त्यांच्या फिलॉसॉफी. त्यांना कधी स्वतःला म्हटलंच नव्हतं की बाबा मला तुम्ही चांगलं म्हणा किंवा देव म्हणा किंवा असं म्हणा किंवा मी श्रेष्ठ, असं कधीच म्हणाले नाही. अशा गोष्टी आहेत. आणि पुऱ्या जगामध्ये म्हणजे जेवढे भेटतात किंवा जेवढे थायलंडमध्ये येतात ना, म्हणजे असं दाखवलं जातं की टुरिस्ट डेस्टिनेशन लहान असू दे म्हातारा असू दे, त्याला थायलंडची हीच एक ब्युटी आवडते. आणि इकडची लोकं पण तशी आहेत की लेडीज जात असेल म्हणा, मग तू कुठलेही कपडे घातलेले असेल किंवा काय, कुठलंही जजमेंटल नाही. आता हे का नाही आहे, कारण तुम्ही एक विचार करा ना, आपल्यामध्ये महिलांना काही देवतामध्ये आहेत, पण तरी पण आपल्याकडे काही चुकीच्या गोष्टीमध्ये रेपेस म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत जातात आहे. तर ह्याच्या पाठीमागे काम म्हणजे मूर्तीचं पूजन करायचं आणि माणूस आहे तर त्याचा अपमान किंवा त्याचं द्वेष करायचं, राग करायचा. तर हे राग का करतात, का होतं, उंच बरोबरी किंवा इतर काय गोष्टी, तर ऑब्व्हियसली ही सर्व जडणघडण आहे. हेच जर व्यवस्थित शिक्षण मिळालं तर कोण असं राग करणार नाही, प्रत्येकाला माणूसच म्हणूनच बघेल. जरुरी नाही. जसं बघा आता हे मांजर काळ्या कलरचं होतं, तिकडे ते दुसऱ्या कलरचं होतं ग्रे वगैरे, पण शेवटी मांजर ते मांजर आहे ना. त्याला तुम्ही हा बाबा हा ब्लॅक मांजर आहे, तो व्हाईट मांजर आहे, मग त्यांनी इथे राहायचं नाही, आम्ही पहिले आलो, आम्ही इथून आलो, ते तिथून आले, त्यांनी ते काम करायचं, त्यांनी काय सुकी मच्छी खायची, आम्ही ओली मच्छी खाणार, तो प्रिझर्वेटिव्ह मच्छी खाईल, अशा प्रकारचं बनवणं. आणि हास्यास्पद आहे खरं तर बघायला गेलात तर. कारण सुधारणा करायची असेल तर शिक्षणापासून सगळ्यांना वंचित ठेवून कसं चालणार आहे. मग ह्याच्यामध्ये कुठेतरी एक जे स्वतःचे झेड कॅटेगरी असेल ते एपर्यंत येईल आणि तो म्हणेल बाबा मी झेड तुम्हाला दिसत आहे पण मी एच आहे, अशा पद्धतीचं कुठेतरी हे होईल ना, म्हणजे लोकांच्या समोर येईल. ते चुकीचं आहे. कारण कोणी असू दे त्याला प्रत्येकाला समान अधिकार असणं गरजेचं आहे, तरच त्या देशाची त्या याची पूर्ण शहराची बदल घडेल. आणि इथे मी तुम्हाला कशाला सांगतो, तुम्ही एक साधी गोष्ट इमॅजिन करा. आज थायलंडमध्ये इतक्या बाहेरून टुरिस्ट लोक येतात आणि काही जण फिरायला येतात, काही जण फिरून जातात, बिझनेस सुरू करतात. पण तरी पण तुम्ही असं कुठे बघितलं आहे की इथे तर तुम्ही मेजॉरिटी 7-11मध्ये तुम्ही बघाल की इथले थाई मुस्लिम आहेत. ओके, हां, असं नाही आहे की इथे पण काही रेसिझम कुठे बघायला मिळणार नाही, मिळेल, कदाचित मिळेल. पण तो एक आता राग आला तर मी जसं माझ्या व्हिडिओमध्ये बोलतो ना, आमचा वाडीचा उंदीर, तर तो तेवढ्यापुरते बोलतो, ते मनात कुठे ठेवले नाही. तर सेम पद्धतीने कुठला व्यक्ती जर इथे तुम्हाला भेटला तर तो आता इथे बॉर्डर प्लेस कसं आहे, मलेशिया आहे. मग एखादा माणूस, आता कालचंच माझं उदाहरण आहे, मी जिथे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवत होतो ना, राईट साईडला फूड स्टॉल आहेत, तर तिथे गेलेलो होते फूड स्टॉलवरती. आणि तिथे ती थाई लेडी कोरियन चिकन पद्धतीने असं काहीतरी विकत होती. पण तिथे कसं होतं, असे सँड पडलेली होती, ड्राय सँड. आता ते कोरियन चिकन इथे विकतात आहे सपोज पकडा, आणि ती गाडी त्यांनी नेली, त्याच्याने तो धुरळा उडाला आणि तो ऑब्व्हियसली चिकन ओपन होतं, त्याला झाकलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते गेले. तर तिने लगेच ती पहिली प्रतिक्रिया काय दिली, म्हणजे मला सगळी भाषा नाही समजली, पण ती एक शब्द त्याच्यामध्ये बोलली आणि रागामध्ये मलाही त्याच्यावरून मी समजलो की अरे हां. पण आता हे स्वाभाविक आहे, राग आल्यावर कोणीही बोलतो. जसं आपणसुद्धा आपल्या लहानपणी मोठेपणी काही म्हणा आपल्या भावांना
किंवा बहिणीला किंवा आईवडिलांना किंवा इतर कुठल्या नातेवाईक, मी आईवडील बहीण पहिलं का म्हणालो तर ते आपले एकदम क्लोज असतात. ओके, आपण त्यांना बोललो असणार. आता ह्याचा अर्थ असं होत नाही की आपण त्यांचे कट्टर दुश्मन होतो. ती एक प्रतिक्रिया असते रागावरती पहिली. ओके, ते हळू नंतर मग सगळ्या गोष्टी कालांतराने जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला समजत जातं की कोण चुकीचं असतं. मी तसंच समजेन. पण जाणून बुजून कुठे पण स्टेजवरती जाऊन किंवा लोकांमध्ये जाऊन तुम्ही किंवा तुमच्याकडे एखादी पोस्ट आहे, डेझिग्नेशन आहे आणि मग तुम्ही विष कोलावताय दुसऱ्या गोष्टीमध्ये आणि तिथे बरोबरी करण्याचं हे करताय, तर ते चुकीचं आहे. ते ठरवून गेलेलं आहे असं मी म्हणतो. हे कसं एक ॲक्सिडेंटली झालं प्रतिक्रिया, कदाचित तो नंतर म्हणू शकतो किंवा काय. ओके, तर अशा पद्धतीने आहे. आज सकाळपासून पाऊस पडत होता, काम करायला पण दिलं नाही व्यवस्थित, कारण जिथे मी बसतो टेबलवरती काम करण्यासाठी तिथे पावसामुळे सारखं पाणी पडत होतं. त्याच्यामुळे बेडवर बसूनच काम करायला लागलं. आणि माझी छत्री छोटी आहे. तर इथेसुद्धा मी तुम्हाला तेच सांगेन की मी कुठल्याही आता हे जेवढे काय बुद्धांचे विहार म्हणा किंवा सगळ्या गोष्टी दाखवतो आहे, तर ते आपल्याला हिस्ट्री खोडून काढून त्याच्याबरोबर मी चांगलं की तुझं वाईट कसं हे दाखवण्याची माझा कुठलाही हे नाही आहे, हेतू नाही आहे. माझा हेतू एकदम सिम्पल आहे की जर तुम्ही कुठल्या माझ्यासारख्या मी जसा एका प्रोपगँडाला सामोरे जावं लागलं किंवा त्याच्यातून गेलो आणि माझं आयुष्य खराब केलं मी सुरुवातीचं, त्याच्यामुळे माझी मेंटॅलिटीसुद्धा तशीच वयाच्या काहीतरी 21-22 वयापर्यंत तशीच होती की बिलीव सिस्टीममध्ये काम करून, आणि त्याचा भरपूर नुकसान होतं. पहिली गोष्ट होतं शिक्षणावरती. तुम्ही डिपेंडंट होता एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवरती. चमत्कार होणार आहे ते तुम्ही कर्माने शिकत नाही. ओके, आणि दुसरी सर्वात महत्त्वाची, हे आईवडिलांतर्फे का समजलं नाही, कारण ऑब्व्हियसली त्यांनासुद्धा फायनान्शियली ते काय एवढे स्ट्रॉंग नव्हते, प्लस ते तेवढे एज्युकेटेड नव्हते. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा गौतम बुद्ध किंवा महात्मा ज्योतिराव फुले ह्यांचे जे विचार होते, हे माणसं चांगली होती इथपर्यंत आम्हाला सांगण्यात आलेले होते. आणि काही पुस्तकं होती माझ्या आजोबांची, माझे आजोबा चांगले शिकलेले होते, म्हणजे वाचनकार होते सगळ्या बाबतीत. आणि त्यांच्या पुस्तकातून मग एक्झॅक्टली का आजोबा पुस्तकं ठेवायचे, त्यांचा बिझनेस होता, मग काय त्याच्या पाठीमागचं रहस्य काय, हे ज्यावेळी माझ्या एकट्या पद्धतीने विचारायला लागलो ना, त्यावेळी मला समजलं की एक पुस्तक तुम्हाला मित्रापेक्षा जास्त त्याचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू काढून देतो. आणि तो सांगत नाही ते पुस्तक की बाबा हे आहे तेच बरोबर आहे. कारण का, ते पुस्तक लिहिताना लेखकसुद्धा रेफरन्स घेऊन लिहितो की बाबा हे एक चांगली गोष्ट मी इथून घेतली आहे, ती गोष्ट इथे घेतली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा परिणाम कसा पडतो की तुम्हालासुद्धा समजतं की तुम्हाला एखादी चांगली गोष्ट जर बनवायची आहे तर तुम्हाला असे रेफरन्स चांगल्या गोष्टी इकडून तिकडून घेणं गरजेचं आहे. आणि अगेन ते लोकहिताचे असणं गरजेचं आहे. ओके, आता बुद्धांच्या साहित्यामधून ज्या लोकांनी जे काय कॉपी पेस्ट करून घेतलं नाही ना, त्याच्याने किती जणांचं हित झालं ते माहिती नाही, पण एका विशिष्ट वर्गाचं नक्कीच हित झालं. कारण त्याला रेडीमेड इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, त्याला रेडीमेड स्क्रिप्ट मिळाली, त्याला रेडीमेड काय म्हणतात ना सगळ्याच गोष्टी. फक्त त्यांनी ते सिस्टम बनवलं. म्हणजे हे मी तुम्हाला कशावर उदाहरण सांगतो, आता पुऱ्या भारतामध्ये जेव्हा फिरतो ना, महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीने सण साजरे केले जातात ना, तशा पद्धतीने गुजरातमध्ये होत नाहीत, बघून घ्या. ओके, आणि त्याचबरोबर साऊथमध्ये सुद्धा होत नाहीत. आता हे का, म्हणजे तुम्ही विचार करा, आपापल्या आजूबाजूची स्टेटसुद्धा एवढी विभिन्न आहे, पण तेच जर तुम्ही बुद्धिस्टमध्ये बघाल तर म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, इवन चायनामध्ये पण कुठे तुम्हाला सिमिलरिटी आढळेल. हां, त्याच्यामध्ये पण काही जणांनी चायनीजच्या याच्यामध्ये कर्मकांड घुसवलेलं आहेच. ओके, आणि ते तसंच आहे, मचा भाव होतो ना त्याच पद्धतीने. किंवा तुम्ही ते कॉर्पोरेट ट्रेनिंग बघितलं असेल की 10 माणसं लाईनीत ठेवतात आणि एक माणूस सांगतो ते दुसरा माणूस सांगतो तिसरा माणूस सांगतो चौथा. पण बुद्धिस्टचं लिटरेचर हे
तिबेटमध्ये म्हणजे जे लोक ज्यावेळी राज झाला आहे भारतामध्ये आणि नंतर ते तिबेटमध्ये गेलं, तिबेटमध्ये ज्यावेळी गेले त्यांच्या लोकांमध्ये ते त्यांनी काय म्हणतात ना, लोकांना सांगितलं, त्यांच्या येणाऱ्या पिढींना सांगितलं, तर त्यावेळी ते सर्व तिथे तशा पद्धतीने त्यांच्या लँग्वेजमध्ये बऱ्या प्रकारे त्यांनी सेव्ह करून ठेवलेलं आहे. आता त्याच्यानंतर मग चायनाचं हे सगळं इन्फ्लुएन्स, तर ह्या सगळ्या इवन माझ्या बघण्यात तर ही सुद्धा गोष्ट आले आहे. मी ट्राय करेन की त्याचंसुद्धा तुम्हाला एक लिंक द्यायचं. एक पाकिस्तानी आर्कोलॉजिस्टचा ऑफिसर आहे की काम करतो की काय माहिती नाही, आहे मुस्लिम लक्षात घ्या, पण त्याने आर्कोलॉजिस्ट म्हणजे ते भूगोलशास्त्र ना, त्याचं संशोधनशास्त्र, या सगळ्या गोष्टीचे पुरावे देऊन पाकिस्तानमध्ये बुद्धांचे जेवढे विहार, त्यांचे सगळे ज्या गोष्टी आहेत ते सर्व व्हिडिओ बनवले त्यांनी इंस्टाग्रामवरती. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे की तो जे आहे, म्हणजे मी सगळे व्हिडिओ त्याचे बघितले, पण त्याच्यामध्ये कुठे मला असं वाटलं नाही की अरे हा कुठेतरी म्हणजे असतं ना एक थोडंसं सांगणं वेगळं आणि विचार करून सांगणं वेगळं आहे. म्हणजे जे आहे ते सांगणं, तशा पद्धतीने तो प्रेझेंट करत होता. आणि खरंच मला तर 100% माहीत होतं, कारण मी त्याच्यावरची अगोदरची एक डॉक्युमेंटरी यूट्यूबवरती बघितलेली, कारण म्हटलं असं शक्य नाही आहे. आणि हे लक्षात घ्या, मला तर काही गोष्टी, हा कदाचित माझा प्रश्न असेल, तुम्हाला पडत असेल माहिती नाही आहे, फक्त असा निव्वळ प्रश्न आहे की बाबा रे, हे पार्टिशन जे काही झालं म्हणा किंवा ब्रिटिश आले, तर ब्रिटिशांना मदत करणारे किती जण होते हे तुम्हाला चांगल्याच माहिती आहे. ओके, तर हा सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे कुठेतरी मग ते रिलिजनसुद्धा हे केलेलं आहे. म्हणजे काय म्हणायचं, एक जो सुरुवातीपासून मोठा चांगला काम करत असेल किंवा असेल, कसे असेल, 3 मित्र आहे पकडून चला, 3 किंवा 4 आहेत, त्याच्यातल्या एका मित्राला असं बाजूला केला नाही की त्यांच्यासमोर दोघांचं भांडणं दाखवलं नाही की ते दोघं भांडतात आहे, आणि जो तिसरा मेन होता त्याला वाईटच टाकून गेल्यासारखं झालं. तर अशा प्रकारे होतं बघा तुम्ही. मला ते कधी पटत पण नाही, कारण ते मीडियामध्ये अशा पद्धतीने बोललं जातं की काय की बाबा ए आणि बीची लढाई होत चाललेली आहे, पण त्यांना हे माहिती नाही ते ए आणि बीच्या लढाईमध्ये सीचं नावच घेतलं जात नाही. आणि अक्षरशः तो सीचं टार्गेट म्हणजे त्याचं नाव हे बघा, मस्जिद आहे, सीचं टार्गेट म्हणजे नाव त्याचं टार्गेट इनडायरेक्टली केलं जातं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. ओके, तर ही एक बेसिक गोष्ट आहे. आता मी नाव याच्यासाठी घेतलं नाही, कारण मला वाटतं फक्त म्हणावं, मला त्याच्यामध्ये कुठेही रिसर्च करण्याची गोष्ट नाही. आणि कधी काय होतं, असं फ्रीच्या वेळेमध्ये आहे ना, अशा गोष्टी आल्या की मी थोडासा रेफरन्स चेक करायला जातो. तर मला एक रेफरन्स एका ब्रिटिश चॅनलमधून, ब्रिटिश होता की फ्रेंच होता, हा फ्रेंच होता माझ्यावरती, त्याने व्हिडिओ बनवून ठेवलेला की एका पाकिस्तानमध्ये रोडच्या बाजूला बुद्धांची मूर्ती होती, पण ते ऑब्वियसली आता ते शिकलेले काही जण नव्हते त्याच्यातले, म्हणून ते तोडफोड झालेली होती. किंवा तुम्ही बघितलं असेल अफगाणिस्तानमध्ये पण जे हे होते, पण काही शिकलेले नसतात, मग त्याच्यात होतं. आणि हे शिकलेले ना, ह्याच्यात मी कशासाठी सांगतो, तुम्ही भरपूर सारख्या डॉक्युमेंटरी आहेत अरब कंट्रीमध्ये सुद्धा, काही कम्युनिटी म्हणजे धार्मिक इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्यांना अशिक्षित ठेवलं जातं. का? कारण त्यांना माहिती आहे जास्त शिकला तर मग तो प्रश्न विचारायला लागेल, आणि प्रश्न विचारायला लागला की तो पुस्तकाच्या अगेन्स्ट जातो आहे, मग तो आपण त्याला सांगू शकत नाही, किंवा तो धर्माच्या अगेन्स्ट जातो. असं मान्यता आहे भारतामध्ये सुद्धा आहे, बाहेरसुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की धर्मच एक अशी गोष्ट आहे ना की माणूस तिथे जेवायला काय भेटतं, हातामध्ये पैसा किती आहे, घरातल्यांना कपडे घालण्यासाठी आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून पहिलं धर्माचं रक्षण करायला जातो. जबकी धर्म आपली रक्षा करणं गरजेचं आहे. समजलं का? हे लक्षात घ्या. जर देव ही संकल्पनाच एवढी स्ट्रॉंग असेल ना, तर आपण त्याचं रक्षण करण्याची गरजच काय, तोच करेल. आणि हे तुम्हाला बुद्धांचं साहित्य वाचल्यावरती 2 मिनटामध्ये समजेल. कारण देव ही संकल्पना काय आहे, तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टीचं आचरण करत म्हणजे तुम्ही देव माणूस आहात. हा
येतो सारांश. तुम्ही देव हा शब्द चेक करा कशा पद्धतीने त्याचा मीनिंग आहे किंवा काय असो. मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढ्याच गोष्टी सांगायच्या होत्या की बाबांनो, आजूबाजूला जेवढी लोकं आहेत तुमच्या, त्यांना पण जगण्याचा आधार आहे. कदाचित तुमच्या पिढीने भरपूर 100%, 1000% योगदान दिलं असेल तुम्ही जिथे राहता किंवा ज्या भागात आलात आहे काम करायला, किंवा तुम्ही तिथले स्थानिक असाल, काही असाल. पण तुम्ही ही एक गोष्ट थायलंडमधून, सिंगापूरसारख्या देशामधून तुम्ही शिकणं गरजेचं आहे. किंवा अमेरिकेतसुद्धा जे तिकडचे रेड कलर्स होते, म्हणजे जे स्थानिक होते तिथले, त्यांना आजसुद्धा आरक्षण आहे. ओके. आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार आहे, कारण बाहेरून लोक तिथे जाऊन अमेरिका त्यांनी बनवला आहे. ओके. एखादा गलत ते तुम्ही हिस्ट्री वाचल्यावर समजेल. आणि आज आपल्या देशातून लोक पण सुद्धा क्रेझी आहेत तिकडे जाण्यासाठी. ओके. काही जण सांगतात की अरे आपल्या भारतीय ती आहेत अमेरिकेत CEO म्हणून आहेत. पण एक लक्षात घ्या गोष्ट, जी वारंवार तुम्ही पण ऐकली असेल, की ते इंडियात थोडी येणार आहे. ते स्टेबल झालेत तिथे आणि ते ग्रेट झाले शिक्षणामुळे. तुम्ही शिक्षण घेताय का, तुम्ही कशाला आधार घेताय ते तुम्ही लक्षात घ्या ना. आणि जे कोण गेलेत ना आणि चांगल्या जॉबला आहेत, ते सगळे हायर, म्हणजे काय म्हणतात ना, सवर्णमधून येतात. की त्यांना काही शिक्षणाला कुठे घराच्या शाळेच्या बाहेर बसून शिकवलं नव्हतं. त्यांना सगळ्या गोष्टीचं हे होतं. त्याच्यामुळे त्याच्यातून कोणी माणूस उठून जर हे सांगायला सुरुवात करतो ना की माझ्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते आणि एका वर्षाची सॅलरी माझ्या वडिलांनी तिकिटाला दिला का, तर मला अमेरिकेत जायला पाहिजे, तर त्याच्यात काय मोठंसं नाही आहे. कारण त्यावेळी किती जण असे होते, अमेरिका सोडा, शिकायलासुद्धा त्यांना मिळत नव्हतं. अजूनसुद्धा मिळत नाही. अजूनसुद्धा लोक ॲडमिशन प्रोसेस नाही होत, किंवा त्या कोट्यामध्ये काय पर्सेंटेजमध्ये नाही. मग ते एकामेकाची भांडणं, म्हणजे जी कामं दिली पाहिजे आपल्याला किंवा त्या सवलती दिल्या पाहिजे त्या भेटत नाही. तर जी गोष्ट अमेरिकेमध्ये जाऊन नंतर तिथले गव्हर्नमेंटचं सपोर्ट करण्यासाठी अगोदर आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने गव्हर्नन्स येईल ह्याच्यासाठी मेहनत करा. म्हणजे तुम्हीसुद्धा आपापल्या भागाला चांगल्या प्रकारे डेव्हलप करून घेऊ शकता आणि टुरिस्ट मोस्ट अट्रॅक्शन बनवू शकता. कारण टुरिस्ट असा एक बिझनेस आहे ना की ज्याच्यामध्ये तुमची वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. आणि लाईफ टाईम तुम्ही त्याला जशा पद्धतीने अपग्रेड करता तसं तुमचं इन्कम सोर्स जनरेट करा. आणि हे थायलंडने प्रॉपर केलेलं आहे. म्हणजे थायलंड, माझ्या पेपरमध्ये एक आलेला की 20 ते म्हणजे 30च्या आतमध्ये डेव्हलप कंट्री, म्हणजे त्याचं इतकी रिचेस्ट आहेत. त्याच्यामध्ये युरोपचे पण काही देश मागे आहेत, थायलंडच्या नंतर आहेत. म्हणजे हायएस्ट डेस्टिनेशन आजच्या घडीला आहे. आणि आता तर ते 2 महिन्याचं विजा झाल्यापासून ना, तर इट वॉज ऑसम. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रेट तुम्ही म्हणाल एवढं ट्रॅफिक वाढतं म्हणून रेट हाय झाले, काही नाही. रेट जसे आहे तसेच आहेत. हां, पण हे थोडंसं, हे मी म्हणेन का सेकंड टियर B कॅटेगरीमध्ये येईल. A कॅटेगरीमध्ये बँकॉक हाय आहे. दुसरं हे पण बँकॉकमध्ये स्वस्तसुद्धा आहे. जसं मुंबईमध्ये लोक एक्सपेन्सिव्ह म्हटलं जातं की भाडं असं आहे, पण मुंबईमध्ये आजसुद्धा 40-50ला आपल्याला ते काय म्हणतात ना, जेवण मिळतात. डबेवाले डबे घेऊन येतात ना, लेडीज असतात ते. तुम्ही साऊथ मुंबईमध्ये गेलात, ओके, म्हणजे चर्चगेट VT ह्या स्टेशनला, तर तिथे मिळतं आहे. किंवा अंधेरी साईडला मिळतं आहे. असे रोडच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन बसलेले असतात. तर सेम बँकॉकलासुद्धा तशा पद्धतीने विकणारे फूड्स आहेत. इवन नेपाळी आहेत जे इंडियन खाना देतात आपल्याला, डाळ भात राईस, डाळ भात भाजी वगैरे अशा पद्धतीने. ओके, चला, बॅटरी डाऊन होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आणि कोणाला जर या व्हिडिओमधून कुठल्या मेंटली त्याची दुखापत झाली असेल तर बाबा रे, तू थोडासा विचार कर. आणि तुला एवढंच दुःख वाटत असेल तर तरी पण मी तुझी माफी मागतो. तुझं मंगल हो हीच सदिच्छा करतो. आणि तुम्हीसुद्धा विचार करा, एकामेकाला सपोर्ट करा आणि पुढे जावा. धन्यवाद.